पर्यावरणाच्या दृष्टीने जर बघितलं तर माझ्याकडे लोटे एमआयडीसी आहे, माझ्याकडे खिरडी एमआयडीसी आहे अध्यक्ष महोदय। या लोटे एमआयडीसी मध्ये रोज स्फोट होत आहेत, रोज आगी लागतायत, रोज त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अपघात होतोय, प्रदूषित पाणी खाडीमध्ये सोडून रोज मासे मारतायत अध्यक्ष महोदय, आणि याच्यावर कोणी कारवाई करत नाही। आज आमच्याकडे जर बघितलं तर पुष्कर केमिकल सारखी, पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर सारखी कंपनी आहे, याच्यामध्ये वर्षामध्ये 6 अपघात झाले अध्यक्ष महोदय, 6 अपघात होऊन कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही। या पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीमध्ये 6 वेळा अपघात होऊन 6 वर्षामध्ये 6 वेळा अपघात झाले। हजार्ड केमिकलची ती प्रचंड अशी फॅक्टरी आहे। त्या लोट्यामध्ये तुम्हाला योग्य जी माहिती असेल, त्या चाळकेवाडीच्या बरोबर मध्ये फक्त एक छोटीशी भिंत आहे, सातत्यानं अपघात होत आहेत। आपण अनेक वेळा अधिकाऱ्यांना म्हटलं की बाबा कंपनीला बंद करा, असा आमचा कधी आग्रह नसतो, परंतु तुम्ही याच्यावर कधी कायदेशीर कारवाई करा। किमान ही कंपनी आता बाहेर, त्याच्या 6 कंपन्या आहेत, बाहेर जाऊ द्या, वस्तीतून बाहेर जाऊ द्या, आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करत नाही। पंकजाताई मुंडे इथं बसलेल्या नाहीत, त्यांच्याकडे हा कार्यभार आहे, त्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं। अध्यक्ष महोदय, मध्यंतरी रत्नागिरीमध्ये जिंदाल कंपनी आहे, या जिंदाल कंपनीमध्ये प्रदूषित वायू बाहेर आला आणि 75 विद्यार्थी बेशुद्ध पडले, कित्येक दिवस ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले। अध्यक्ष महोदय, कंपनी जबाबदारी स्वीकारला तयार नाही। त्या माळावर दुसरी कुठलीही कंपनी नाही, त्या जिंदाल कंपनीमुळे हे सगळं प्रकरण घडलं। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अशा ज्या कंपन्या आहेत, प्रदूषित कंपन्या आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, आदेश काय दिलेत मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्री महोदय, मी सांगणार आहे भेटून, त्यांनी सांगितलं की उद्योगपतींना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला तर कोणाला सोडू नका। ह्याच्यात त्रासाचा काय प्रश्न आहे? काही झालं तरी पोलीस या उद्योगपतींच्या बाहेर गेटवर तयारच असतात। असे प्रसंग घडल्यानंतर जाब जर आम्ही विचारला गेलो तर आमच्यावर तुम्ही केसेस घालणार। तुम्हाला माहित आहे कोको कोला कंपनीमध्ये काय झालं? तुमचेच लोक गेले, स्थानिकांना रोजगार द्या म्हणून सांगितलं, दिला नाही दिला, बैठक केली नाही केली, इतके मुजोरी वाढायला लागली आहे की स्थानिक भूमिपुत्रांना न्याय नाही। ती तुम्ही सांगा की आम्ही सांगा, याला काही अर्थ नाही, पण स्थानिकाला न्याय मिळाला पाहिजे, ही आपली भूमिका आहे। आणि म्हणून अशा कंपन्यांच्यावर आपण कारवाई करा। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा एक जलसंपदाचा घेतो। माझ्याच मतदारसंघामध्ये एक कळवंडे धरण आहे, चिपळूण मतदारसंघामध्ये एक तिवरे नावाचं धरण आहे, आणि ते तिवरे गाव आहे, तिथलं धरण फुटलं। त्यावेळच्या मंत्र्यांनी सांगितलं खेकड्यांनी फोडलं, खेकडा मंत्री आता नाही आहेत ते, आणि म्हणून ते फुटलं म्हणून सांगितलं। त्यानंतर अधिकाऱ्यांनी असे काही उद्योग केले की जी चांगली धरणं आहेत, ती चांगली धरणं पोखरून त्याचा वरचा थर काढून त्याच्यामध्ये आतमध्ये 500 मायक्रॉनचं प्लॅस्टिक टाकायच्या नावाखाली ही धरणं उघडी करून टाकली। ही जी वर्षानुवर्षे चांगली होती, ते 500 मायक्रॉनचं प्लॅस्टिक टाकलं नाही, त्यातलंच कळवंड्यामध्ये काम केलं, वरती उकरून काढलं सगळं, रस्त्यावरचा एक ठेकेदार आणला आणि त्या ठिकाणी ते धरण फुटलं। या सभागृहामध्ये आपण तो मुद्दा उपस्थित केला होता, चर्चेमध्ये ते दोषी असल्याचं ठरलं। वर्षाच्या आतमध्ये आम्ही त्या लोकांना पाणी देऊ म्हणून सांगितलं, अजून पाणीही दिलं नाही आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली नाही। अशा पद्धतीने जर सरकार चालायला लागलं तर या सभागृहामध्ये बोलून फायदा काय? माझा अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या सगळ्या सदस्यांची भावना एका मिनिटात मी मांडतो, एका मिनिटात। मगाशी आता मी ह्यांना आदित्य सांगत होतो की लॉ अँड ऑर्डरची जर चर्चा पूर्वी झाली असेल तर या लॉबीमध्ये पोलीस महासंचालक बसायचे, मुंबईचे त्या ठिकाणी कमिशनर बसायचे, वेगवेगळे सगळे वरिष्ठ अधिकारी बसायचे, सेक्रेटरी बसायचे। आज काय या सभागृहाला काय अर्थ आहे की नाही मला माहित नाही। पोलीस तर सोडा, कुठल्या खात्याचा सेक्रेटरी मला इथं बसलेला दिसत नाही। अर्थसंकल्प मांडला तर राज्याचे सीएस, चीफ सेक्रेटरी इथं बसायचे आणि ते ऐकत असायचे। सभागृहातले आमदार भले टीका करायचे, आरोप करायचे, ते आरोप केले ती अदृश्य गॅलरी आहे, पण अदृश्य गॅलरी आहे म्हणून त्यांना डायरेक्ट आम्ही उद्देशून बोलतो असं समजू नये, पण आम्ही काय बोलतो हे त्यांच्या कानापर्यंत गेलं पाहिजे, म्हणून सेक्रेटरी तिथं बसायचे। सेक्रेटरी सोडा, ऍडिशनल सेक्रेटरी सोडा, प्रिन्सिपल सेक्रेटरी सोडा, डेप्युटी सेक्रेटरी सोडा, कोण बसतंय? मंत्र्यांचे पीए बसतात, मंत्र्यांचे पीए सेक्रेटरी कोणी बसत नाही। अध्यक्ष महोदय, केवळ कर्तव्याचा भाग म्हणून सभासद या ठिकाणी बोलतात, सेक्रेटरी बसत नाही, मंत्री सुद्धा बसायला तयार नाही। त्यामुळे मला असं वाटतं की ही चर्चा वांजोटी चर्चा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून सगळ्या सभासदांचं दुःख जे हे आहे, माझं म्हणणं असं आहे
की सेक्रेटरी येऊन बसलं पाहिजे राधाकृष्ण विखे पाटीलजी. तुम्ही अनेक वर्ष मंत्री होतात, बसत होते की नाही मला सांगा तुम्ही. भुजबळ साहेब तुम्ही अनेक वर्ष मंत्री होतात, बसत होते की नाही सांगा मला तुम्ही. हे मी अनेक वेळा या सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केलाय. मंत्री एक वेळ बसतात, मंत्री बसतात पण सेक्रेटरी बसत नाही. आज कुठेही दुर्घटना घडली तर मंत्री पोहोचतात, पण संबंधित एसपी असतील, कलेक्टर असतील, सेक्रेटरी असतील, डेप्युटी सेक्रेटरी असतील, ते पोहोचत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री काल नागपूरला दंगा झाली, पोहोचले, पण डीजीपी गेले का? गेले नाहीत, जात नाहीत. महासंचालक गेले का? जात नाहीत. मला असं वाटतं की सरकार म्हणून लोकप्रतिनिधींना वरचं स्थान आहे. अधिकाऱ्यांना मी अंडर एस्टिमेट करत नाही, पण लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींचा मान वरचा असला पाहिजे, मंत्र्यांचा मान वरचा असला पाहिजे. आणि म्हणून आज या अधिकाऱ्यांना इथं लॉबीमध्ये येण्याच्या दृष्टीनं आपण ही चर्चा करावी आणि सदस्यांच्या प्रश्नाला न्याय द्यावा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.